नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र समाचार। इस वक्त की बड़ी खबर। शेखला त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून देणारच आणि 16 तारखेला या ठिकाणी आज जसा जल्लोष करतो आहे तसा जल्लोष आपण 16 तारखेला या करणार या आपण तुम्हाला सांगतोय। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र समाचार में हूं आपके साथ वैशाली। ब्रह्मांड मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन चुनावों धारावी के प्रत्याशी आरिफ शेख वार्ड नंबर 188 से मनसे की टिकट से चुनावी मैदान में उतरे। अब राजनीतिक दलों पूरा फोकस चुनाव प्रचार पर लगा रही है, जहां बीजेपी शिवसेना गठबंधन और शिवसेना यूबीटी मनसे गठबंधन के बीच जोरदार चुनावी लड़ाई के लिए मंच तैयार हो चुका है। आता लावावरतीच लावा सगळ्यांनी। एवढे भांडे राजकीय पक्ष बनवू शकाल तुम्ही? इस तरह की तैयारी कर रहे हैं। शेवटचे 2 वॉर्ड्स काल राहिले होते, कारण आपण पाहिलं असेल आज आम्ही गल्ल्यांमध्ये गेलो होतो आणि मला निघायचं होतं। आज परत खास धारावीमध्ये आलेलो। धारावी मला वाटतं ह्या मुंबईच्या लढ्याचं केंद्रबिंदू आहेच। धारावीच्या लोकांना विकास पाहिजे, धारावीच्या लोकांना घरं पाहिजेत, पण त्यांची हक्काची घरं, 500 स्क्वेअर फुटाची घरं, त्यांचे गाळे असतील, त्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे असतील, ते इकडेच राहिले पाहिजेत आणि सगळ्यांना पात्र करून प्रत्येक धारावीकराला धारावीतच घर पाहिजे, ही आमची जी भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। आदित्यजी, ज्या प्रकारे संपूर्ण मुंबईमध्ये आधुनिकीकरण चालू आहे त्याच प्रकारे आता धारावी हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। इकडे विरोध पण होतोय, तरी देखील सरकार करते, महानगरपालिकेने आपली सत्ता। आपण पाहिलं असेल की भाजप साधारणपणे महाराष्ट्र विरोधी भूमिका ही सातत्याने घेतलेली आहे। मग इथून उद्योगधंदे गुजरातला नेण्यापासून मुंबईची बीएसटी मारण्यापर्यंत, मुंबईत आपण पाहत असाल रस्ते खोदून ठेवण्यापर्यंत, घोटाळे करून ठेवण्यापर्यंत आणि मुंबईत लुटण्यापर्यंत धारावी हे आम्ही जे सातत्याने बोलतोय की धारावीच्या विकासाला विरोध नाहीये, पण धारावीचा विकास करत असताना फक्त एका उद्योगपतीचा विकास होतोय ह्याचा आम्हाला विरोध आहे। जर सगळे धारावीकरण सोबत घेऊन चाललं तर कोणाला विरोध नसेल, पण धारावीचे हक्क हे अबाधित राहिले पाहिजे म्हणून आम्ही लढतो।